सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. 2 मार्च 2025 रोजी हुतात्मा अनंत कानडे मैदानावर भव्य अशा राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमास राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा अध्यक्ष रामदास आठवले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राज्याचे विविध मंत्री आणि देशातील बौद्ध धम्मगुरू या परिषदेला उपस्थित असतील. नारायण गायकवाड, आरपीआयचे महानगर प्रमुख नारायण गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे सर्वांना निमंत्रण दिलेले आहे. लाखोच्या संख्येनं नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन नारायण गायकवाड यांनी केलेले आहे. तसेच या कार्यक्रमात स्वागत अध्यक्ष आरपीआय जिल्हा अध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, दीपक नाना लोंढे, मनाली जाधव यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन केलेले आहे. युद्ध नको, बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर. जातीय सलोखा निर्माण करण्याबरोबरच बंधुता, समता, सर्व धर्म भाव धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान आणि कायदा सुव्यवस्था जनतेपर्यंत अबाधित राखण्यासाठी ह्या जगामध्ये, देशामध्ये शांतीचं राज्य हो, सुखासमाचं राज्य हो, ह्या प्रामाणिक उद्देश घेऊन 2 मार्च 2025 हुतात्मा अनंत कानडे मैदान, गोलकल्प, नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही बौद्ध धम्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे. ह्या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, माननीय किरणजी रिजिजू साहेब, पद्मश्री किरणजी कल्पनाताई सरोज, IRS अधिकारी सन्माननीय समीरजी वानखेडे साहेब यांच्यासोबत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आजी माजी पालकमंत्री, आमदारासहित विविध थरातले मान्यवर व 8 ते 9 देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळा आहे. या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या 2 वर्षापासून करतोय. त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंढे, तर सरचिटणीस भदंत सुगत जी महाथेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार आठवले साहेब. धम्म प्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे. यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा. त्यासाठी 5 गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली. साजनजी बेंद्रे आहेत, मंजुषाताई शिंदे आहेत, भाग्यश्री इंगळे, तर भूमिपुत्र म्हणून संतोष जोंधळे अशी एक टीम आयोजित केलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये 2. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.